66व्या महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावटीसाठी पालखी सोहळ्याची थीम, सजावटीसाठी विविध 2 टन फुलांचा वापर, पुण्याचे चव्हाण परिवाराकडून मंदिराची सजावट। जातनिहाय जनगणनेच्या घोषणेनंतर नाशिकमध्ये जल्लोष, भुजबळ समर्थक आणि समता परिषदेकडून जल्लोष, फुले चौकात लाडू वाटप करत जल्लोष, ढोल ताशे वाजवत फटाके फोडत आनंद व्यक्त। वक्फ बोर्ड विधेयक तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी समर्थनार्थ मुस्लिम समाज बांधवांचं आंदोलन। यावेळी सर्व बहुजन आणि मुस्लिमांनी घरांचे, दुकानांचे, कारखान्यांचे दिवे बंद करून सहभाग नोंदवला। भिवंडीतही वक्फ सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ बत्ती गुल आंदोलन। आंदोलनामध्ये नागरिक, व्यापारी, धार्मिक संस्था, मशिदींचे इमाम तसेच सामाजिक संघटनांचा सहभाग। 15 मिनिटं वीज बंद ठेवत निषेध। धाराशिवमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधात मुस्लिम बांधवांचं बत्ती गुल आंदोलन। 15 मिनिटे लाईट बंद करून निषेध। विधेयक ताबडतोब परत घ्या, नाहीतर आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा। भिक्खू संघ आणि बौद्ध बांधवांचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा। केंद्र सरकारने तोडगा काढून बिहारमधील बुद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची केली मागणी। नांदेडमध्ये पेठवडज सर्कलमधील विविध मागण्यांसाठी अर्धनग्न मशाल आंदोलनाचा गावकऱ्यांचा इशारा। मात्र प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास स्थगित। अमरावती जिल्हा परिषदेसमोर आदिवासी विद्यार्थ्यांचं बेमुदत साखळी उपोषण। पैसा कायद्याची अंमलबजावणी करत स्थानिक आदिवासींचीच नियुक्ती करण्याची मागणी। चंद्रपुरात गिरगावातील तुळशी टेंडर्स अँड गृहउद्योग गोदामाला भीषण आग। आगीमध्ये 1.25 ते 1.5 कोटीचं नुकसान। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। पैठणमध्ये तापमानाचा पारा वाढल्याने शासकीय कार्यालय पडली ओस। शहरातील पंचायत समिती, तहसील कार्यालयाबाहेर शुकशुकाट। शिवरायांच्या पुतळ्याजवळील तटबंदी कठडा पडला। मालेगावातील शिवतीर्थ येथील घटना। ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप, तर बस चालक आणि पालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। वर्ध्यात भीषण पाणी टंचाई। कारंजा शहरात नागरिकांना 10 दिवसांनी पाणी पुरवठा। तातडीनं पाणी समस्या सोडवण्याची नागरिकांची विनंती। बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये लिकेज, लाखो लिटर पाणी वाया। पाईपलाईन लवकरात लवकर दुरुस्त करण्याची शहरवासियांची मागणी। ठाण्यात शुक्रवार आणि शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार। टप्प्याटप्प्यानं एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचं पालिकेचं नियोजन। मध्य रेल्वेच्या बैठकीला 5 खासदारांची दांडी। बुधवारी मुंबई मंडळाच्या रेल्वे समितीची बैठकीला 5 खासदार अनुपस्थित। रेल्वे विकास कामं, प्रवासी सुविधा यासह इतर मुद्द्यांवर बैठकीत चर्चा। पुणेकरांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला। बहुप्रतीक्षित सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न। पालिका दवाखान्यात केस पेपर आतापर्यंत इतिहास जमा। कॉम्प्युटरवर होणार रुग्णांच्या नोंदीसाठी डिजिटल प्रणाली। महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनाचा उत्साह। मुंबईमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन। शिवाजी पार्कात ध्वजवंदन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित। सतीश भोसले उर्फ खुक्याला बीड न्यायालयाकडून दणका। सतीश भोसलेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला। सतीश सालियान यांच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब। मुंबई हायकोर्टात पुढील सुनावणी 13 जूनला होणार। उत्तर दाखल करण्यासाठी राज्य सरकारने वेळ मागितला। आपण निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते। सोलापुरात पार पडलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य। धनंजय मुंडे यांनी 4 मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही मंत्रालयातील त्यांच्या दालनाबाहेर नावाची पाटी होती कायम। तब्बल 2 महिन्यांच्या कालावधीनंतर मुंडेंच्या नावाची पाटी हटवली। खुले चित्रपट टॅक्स फ्री करा, विजय वडेट्टीवार यांची सरकारकडे मागणी। फ्रूट मार्केटमध्ये इम्पोर्टच्या मालासोबत 100% ड्रग्ज येत असणार असा आम्हाला विश्वास। माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप। माथाडी कामगार कायद्यासंदर्भात माथाडी कामगार आक्रमक।
संगमनेर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध संपन्न, रमेश गुंजाळांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध. परभणीमध्ये शेतकरी आक्रोश पदयात्रा, राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये आक्रोश पदयात्रा. परभणीच्या माळसोन्ना परिसरातून मोर्चाला सुरुवात. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार. शेतकरी आत्महत्यांना अजित पवार जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय. बारामतीत प्राध्यापक शेख सुभान अली यांच्या फोटोला भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. व्याख्यान मानलेत आता सुभान अली यांचं व्याख्यान रद्द करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. चंद्रपूरमध्ये गृहउद्योग गोदामाला भीषण आग, लाखोंचं नुकसान. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. पोलीस ठाण्यातून पळालेल्या क्रिश शिंदेला कसारा घाटातून पोलिसांनी घेतलं ताब्यात. भद्रकाली पोलीस ठाण्यातून क्रिश शिंदे सिने स्टाईल पद्धतीने झाला होता पसार. लोणावळ्यात पर्यटकांच्या आरोग्याशी खेळणारा ज्यूसवाला, मनसैनिकांकडून ज्यूस सेंटरला टाळे. ज्यूस सेंटरचा व्हिडिओ व्हायरल. खराब आंब्याचा ज्यूस बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल. पिंपरी चिंचवडमध्ये चप्पलच्या दुकानात नामांकित कंपनीचे बनावट चप्पल आणि बूट आढळल्याने दुकान मालकावर गुन्हा दाखल. 7,59,000 रुपयांचे बनावट चप्पल आणि बूट पोलिसांकडून जप्त. नागपुरात जन आरोग्य योजनांची पायमल्ली. नागपुरातील 25 रुग्णालयांना नोटीस. योजनेव्यतिरिक्त रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप. महाराष्ट्र दिनानिमित्त गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रध्वजाच्या तिरंगी रंगाची रोषणाई. आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता कक्षाचं उद्घाटन केलं जाणार. परभणीमध्ये सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तलसह तलवारी जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. दोघांना अटक. अहिल्यानगरमध्ये भरधाव वेगात येणाऱ्या कारने रिक्षासह दुचाकी स्वाराला उडवले. अपघातात रिक्षा चालकासह काही प्रवासी जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीची आज पहिली बैठक. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती. केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीत बदल केल्यानंतरची आज पहिली बैठक. पाकिस्तानचा सलग 7व्या दिवशी सीमेवर गोळीबार. कुपवाडा, उरी, अखनूर परिसरात गोळीबार सुरूच. गोळीबाराला भारतीय सैन्याचे चोख प्रत्युत्तर. पहलगाम हल्ल्यासंदर्भात अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत चर्चा. पहलगाम हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध करावा. दोषींवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी. अमेरिकेकडून पाकिस्तानच्या पंतप्रधानांना खडेबोल. पहलगाम हल्ल्याच्या तपासासाठी एनआयएचं पथक आज पुन्हा पैसरण खोऱ्यामध्ये. हल्ल्यातील संशयितांची एनआयएकडून चौकशी केली जाणार. एनआयए सोबत फॉरेन्सिक आणि टेक्निकल टीमही असेल. एनआयए पैसरण व्हॅलीमध्ये 3D मॅपिंग करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. बीकेसी येथे आयोजित वेव्ज परिषदेचं करणार उद्घाटन. मुंबईमध्ये 1 ते 4 मे दरम्यान वेव्ज परिषदेचं आयोजन. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री एस जयशंकर, अश्विनी वैष्णव राहणार उपस्थित. महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी केलं वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करत केलं अभिवादन. हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन. मोठा जळून नुकसान झालेल्या यवतमाळमधील शेतकऱ्याला मदतीचा हात. इमर्जन्सी हेल्पलाईन समूहाची निर्मिती करून शेतकऱ्याला मदत सुपूर्द. उपक्रमाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद. अकोला बाजार तळणी रोडवर सिमेंट वाहून नेणारा कंटेनर पलटी. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी नाही, मात्र मार्गावरील वाहतुकीत काही वेळ अडथळा. नवापूर तालुक्यामध्ये ट्रॅक्टरचा अपघात. दुर्घटनेमध्ये 1 जण गंभीर जखमी. 108 ला संपर्क करूनही अर्धा तास रुग्णवाहिका न मिळाल्याने संतप्त नागरिकांकडून जखमीला खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल. रुग्णवाहिका सुरू करण्याची नागरिकांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.